नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत श्रीसेलमला। श्रीसेलम हे आंध्र प्रदेश राज्यात येतं आणि तिथे मल्लिकार्जुन स्वामी हे एक ज्योतिर्लिंग आहे। तर तिथेच आपण जाणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूया। आता आम्ही आहोत ठाणे रेल्वे स्टेशनला आणि आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि ठाणे स्टेशनवरून आपली ट्रेन आहे कोणार्क एक्सप्रेस, जी आपल्याला सकाळी 3 वाजता सिकंदराबाद इथे सोडणार आहे। आणि ही बघा आपली ट्रेन आता इथे आलेलीच आहे। तर ही ट्रेन इथे एक्झॅक्ट 2:30 वाजता आलेली आहे आणि ही बघा ही ट्रेन आहे 11019 कोणार्क एक्सप्रेस, जी इथून मुंबईवरून भुवनेश्वरला जाते। तर आपण भुवनेश्वरपर्यंत न जाता सिकंदराबाद इथे उतरणार आहोत। मित्रांनो, सिकंदराबाद इथे जाण्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे की आपण मल्लिकार्जुन स्वामी ज्योतिर्लिंग जे आहे तिथे आपण चाललेलो आहोत आणि सिकंदराबाद इथे आपण उद्या सकाळी उतरू आणि मग तिथून आपण हैदराबादला जे महात्मा गांधी बस स्टँड आहे तिथे जाणार आहोत। ते जे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे सिकंदराबाद स्टेशनपासून। आणि बघा आपला आता प्रवास सुरू झालेला आहे। मस्त थोडा थोडा पाऊस सुद्धा पडतो आहे। तर मित्रांनो, हैदराबाद पासून मल्लिकार्जुन हे अंतर 250 किलोमीटर आहे। ते नंतर आपण बसने तिथे प्रवास करणार आहोत। पण आता आपण आपल्या या ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेऊया। हे बघा आपण आता आपल्या पहिल्या स्टॉपला म्हणजेच कल्याण जंक्शन इथे आपण पोहोचलेलो आहोत। तर मित्रांनो, आता आपण कर्जत सोडलेलं आहे आणि आता आपण पुण्याच्या दिशेने आपला प्रवास चालू आहे। हे बघा आता खंडाळा वगैरे आलेला आहे, म्हणजे आपण आता घाटावर आपली ट्रेन चढलेली आहे। आणि हा प्रवास आम्ही ऑगस्ट 2024 मध्ये केला होता, त्यामुळे थोडा थोडा पाऊस आम्हाला मिळाला, त्यामुळे खूप मजा आली या प्रवासामध्ये। दोघं असतील ना बेनिफिट
मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण खंडाळा सोडलेला आहे आणि आता आपण थोड्याच वेळात पुण्याला आपण पोहोचू. आणि तुम्ही बघू शकता इथे थोडा थोडा पाऊस सुद्धा पडतो आहे आणि खूप सुंदर सुंदर आपल्याला इथे सीनरी बघायला मिळत आहे. आणि प्रवास खूप छान चालला आहे आमचा. आणि सुमारे 6 वाजता आपण पुण्याला पोहोचू आणि मग तिथून आपला पुढचा सिकंदराबादकडचा प्रवास चालूच राहणार आहे. पण रात्री मी तुम्हाला काही दाखवू शकणार नाही. हे बघा, आता आपण पुण्याला पोहोचलेलो आहोत. आता सकाळचे 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही सिकंदराबाद इथे पोहोचलेलो आहोत. आता आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडून बसने हैदराबाद इथे असलेल्या MG बस स्टँडला जाऊ आणि मग तिथून पुढे श्रीसेलमला जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.